नमस्ते सगळ्यांना. गुड मॉर्निंग. फ्रेश अशी सकाळ झालेली आहे आणि माझा डेलीचा रुटीनच असतो सकाळी उठायचं, त्याच्यानंतर मग फर्स्ट आंघोळ करायची, चहा वगैरे घ्यायचा. जस्ट आता चहा मी फिनिश केलेला आहे माझा आणि न्यूजपेपर रीडिंग करायचे आणि काही लॉ रिलेटेड आर्टिकल वाचायचे. हा माझा डेलीचा रुटीन आहे. तर आज एक छोटासा व्हिडिओ बनवायचा. त्याच्यामागचं कारण एकच होतं की काल मी व्हिडिओ पोस्ट केला, मनातील माझं मनोगत व्यक्त केलं त्या व्हिडिओबद्दल की लाईफ सगळ्यांसाठी किंवा म्हणजे लाईफमध्ये स्ट्रगल तर आहेच प्रत्येकाच्या. तो त्याच्या परीने तो स्ट्रगल त्याला सहन करावाच लागणार आहे. पण एक गोष्ट मला जाणवली, ज्या वेळेस आपण एखादा प्लॅन करू किंवा मला माहिती नाही किती खरं आहे किती खोटं आहे, पण तो प्लॅन आपल्यापुरताच राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्यासोबत असं पण झालेलं आहे की जो मी प्लॅन करत होतो ते लोकांना सांगायचो आणि ज्यावेळेस म्हणजे एक्साइटमेंटमध्ये ज्यावेळेस लोकांना सांगितलं तर काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही अडचणी येतच होत्या आणि अंततः तो प्लॅन माझा कधीच सक्सेसफुल झाला नाही. माझी सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे प्लॅन डिसाईड करायचो, सगळ्या गोष्टी मेहनत त्याच्यावर घ्यायचो, पण ते माझ्यापुरतं न ठेवता मी सगळीकडे एक्सप्लोअर करून टाकायचो. म्हणजे मित्र कंपनीमध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये, मला वाटते किंवा रिलेटिव्समध्ये. ही गोष्ट खरी आहे किंवा नाही माहिती नाही आहे, पण जेव्हा मी काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत तेव्हा त्यामध्ये मला यश भेटलेलंच नाही आहे. तर तुम्ही ॲग्री आहात किंवा नाही आहे ते मला माहीत नाही, पण मला वाटतं की माझं एक छोटंसं सजेशन असेल सगळ्यांसाठी की होईल तेवढे आपले प्लॅन गुपित ठेवा, लोकांना सांगू नका. जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट करणार नाही, जोपर्यंत त्याच्यात तुम्हाला यश भेटणार नाही, तोपर्यंत ॲटलिस्ट लोकांना तुम्ही काय करता या गोष्टी सांगू नका. असतात आयुष्यामध्ये काही गुपित गोष्टी पण ठेवणं फार गरजेचं असतं, नाहीतर नजर हा प्रकार मी पर्सनली अनुभवलेला आहे. म्हणून मी सांगतो आहे की आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याच्यावर विश्वास नसेल, पण माझ्या बाबतीत तर एवढं झालेलं आहे की ज्यावेळेस मी प्लॅन एक्सप्लोर करायला गेलो त्यावेळेस तो प्लॅन कधीच सक्सेसफुल झालेला नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे त्या गोष्टी सांगा, पण काही ठराविक नीती, काही ठराविक गोष्टी असतात त्या गुपित ठेवाव्याच लागतात जोपर्यंत त्या पूर्ण होणार नाहीत. सो आजचा हा थोडासा छोटासा व्हिडिओ यासाठीच बनवलेला होता. बघू ट्राय करून आयुष्यातील पुढचे प्लॅन लोकांना किंवा मित्र कंपनीमध्ये किंवा आपल्या रिलेटिव्समध्ये न सांगण्याचा प्रयत्न करूयात आणि जोपर्यंत सक्सेसफुल होणार नाहीत तोपर्यंत तरी ॲटलिस्ट लोकांना आपण काय करतो याची कल्पना किंवा भनकसुद्धा लागू नये, हे आपलं काम आहे. ट्राय करायला काहीही प्रॉब्लेम नाही.